ते भिक्षा मागून आले, गोसावी समोर नव्हती, त्यांनी जुळवी काठीला घालून ठेवली आणि ते खडकामला खेळत राहिले. खेळता खेळता दिवस उगवला. जेव्हा स्वामी तिथं पोहोचले तेव्हा स्वामींनी आवाज दिला, त्याची स्थिती भंगली आणि मग ते गोसाव्याजवळ आले. मग कधी जेवतील? मग गोसावी विचारतात. मग गोसावीने तो दृष्टांत निरोपला त्यांना आणि मग म्हणतात, सर्वज्ञ म्हणतले, आणा झोळी, तुमची झोळी आणा म्हणले आम्हाला. आणली गोसावी अवलोकिले, झोळी अवलोकन केली, पाहिली, तो साधन काही आले नाही. त्याच्याबरोबर भाकर तर आली, काय भाकर असतील, पण त्याच्याबरोबर भाजी मीठ मिरची काहीच नाही, साधन काही नाही. सर्वज्ञ म्हणतले, बटिका वृक्ष असे, म्हणजे कोरडी भाकर आहे, कशी खाणार, साधन काही नाही. जी तो ठीक आहे म्हणतो, जी म्हणजे मोठ्या माणसाला आदराने जी म्हणायचे, पुढे काही बोलले नाही. मग सर्वज्ञ म्हणतले, तरी येत सांगाची ना, आम्हाला काही सांगितलं नाही तुम्ही. येत म्हणजे हो, म्हणजे आम्हाला म्हणायचं, मी जर कोरडं कसं काय खाणार, तुम्ही कोरडंच खाता का, आम्हाला म्हणायला पाहिजे. मग ना तर एखाद्या शेवटीला घरी एखादा एक ठावो आपजवी जे, नाहीतर भिक्षा मागून झाल्या एखाद्या शेवटच्या घरी आपजवी जे, मागून घ्यायची थोडीशी भाजी कोणाला तरी. मग सर्वज्ञ म्हणतात, जा बटिका आता जेवण करा. चांगदेव भट्टी म्हटले, पाणी नाही जी. ते म्हणतात, जी इथं पाणी नाही. सर्वज्ञ काय म्हणतात, तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही महात्मे म्हटले, एकी गावी जेवी जे, एकी गावी आचवी जे. एका गावाला जेवण करायचं आणि एका गावा आचवी जे, म्हणजे पुढच्या गावाला जाऊन पाणी प्यायचं.